सुरुवातच मला इतपस्त करायची की टायटलच असं पूर्णपणे वेगळं आहे. त्याचं काय झालं, मी पुस्तक लिहायचं असं ठरवून लिहायला नव्हते गेले. ज्या ज्या लोकांच्या प्रती मला ऋण व्यक्त करायचंय, तर मलाच असं वाटलं आपण एकदा ऋण तरी व्यक्त करायला पाहिजे. सगळे तर काही मी जाऊन त्यांना सांगू शकत नाही, तर निदान लिहून काढते. मी माझ्या पहिल्या HMVच्या कॅसेटला गायले होते, त्याची आठवण झाली आणि ते शब्द मला असं एकदम वाटलं आज इफ माझ्यासाठी लिहिलंय की काय मंगेश पाडगावकरांनी. सारे मला मिळाले काही न मागता, असं काही मागितलं नव्हतं किंवा मला प्लेबॅक सिंगर बनायचं आहे असं न ठरवता मी झाले. तर हे सगळं न मागता मला दिलेलं आहे ना देवानी, तर तेच नाव माझ्यासाठी योग्य आहे. पण वडिलांचा सक्त विरोध होता तुमच्या या फिल्मी करिअरकडे. ती सुरुवात कशी झाली? म्हणजे बंडखोरी केली का त्यांच्यापासून लपून? नाही, बंडखोरी माझ्या स्वभावातच नाहीये, त्यामुळे नाही, बंडखोरी नव्हती. आईने फार कौतुकाने सांगितलं की हिचं काल रेकॉर्डिंग झालं आणि आज दुसरं आहे. तर त्यांना इतका राग आला, ते म्हणले की ती काही जागा आहे का जाण्याची एकट्या मुलीने, तरुण मुलीने. मी 19-20 वर्षाची होते. तर मग तिथे माझा प्रवास खरं तर संपला असता ना, आणि संपलाच होता. फॉर दॅट मॅटर तिथे संपला होता. पुस्तक मी वाचत होतो, त्याच्यामध्ये आशाताईंबद्दल तुम्ही एक किस्सा सांगितलेला आहे. हो, एका रेकॉर्डिंग मध्ये आशाताई दुसऱ्या कुठून तरी गाऊन यायच्या होत्या आणि आम्ही कोरसच्या मुली बसलेलो होतो. आम्हाला सांगण्यात आलं होतं आशाताई जर वेळेत आल्या तर त्यांचा आधी घेऊया पोर्शन, आणि नाहीतर मग तुमचा घेऊया. मी बाहेर जायला निघाले आणि मी दरवाजा उघडत होते आणि त्याच वेळेला म्हटलं आशा अमर आहे, म्हणजे आम्ही म्हणत होतो की आज आशाताईंना उशीर होऊ दे. ते दार उघडायच्या समोर आशा अमर आहे असं मी म्हटलं आणि त्या खरंच दारात उभ्या होत्या. आणि मी एकदम हबकले की कल्पना नसताना त्या समोर आल्या होत्या. तर मी म्हटलं आता मी आपल्यासाठी नव्हते बोलत, पण आपल्या बाबतीत ते खरं आहे की आपण अमर आहात. के दिल अभी भरा नहीं, अभी ना जाओ छोड़ कर, के दिल अभी भरा नहीं. अनेक लेखकांबरोबर मी गप्पा मारतो. कुठलाही लेखक ना एका पुस्तकावर थांबत नाही. इथपर्यंत तुम्ही थांबले आहात का काही अजून पुढे होतंय? नाही,